हॅलो, जयश्री जिपकाटे, माझी प्रिय जयू. तुझ्याबद्दल बोलायचा जेव्हा विचार करते तेव्हा हे लक्षात येतं की नेमक्या शब्दात मांडाव्या अशा या आठवणी नाहीत, नेमक्या शब्दात सांगता येईल असा हा प्रवाससुद्धा नाही. पण जसं जसं मागे जाते माझा MBBSचा प्रवास आठवते आणि आठवणींचं वस्त्र जेव्हा उलगडतं तेव्हा लक्षात येतं की माझ्या या प्रवासात तुझं योगदान किती मोठं होतं. ह्या सगळ्या वस्त्रातला आपले धागे एकमेकांमध्ये किती गुंतलेले आहेत, अगदी अविभाज्य अंगच ना. माझ्यासारख्या अवखळ सतत बडबड करणाऱ्या इथे तिथे करणाऱ्या मुलीला तुझ्यासारखी स्थिर शांत अशीच मैत्रीण असू शकत होती. अशीच मैत्रीण माझी जिवलग मैत्रीण झाली तर त्यात नवल काय. तुझ्याबद्दल जेव्हा विचार करते तेव्हा आठवतं भावंडांमध्ये तू मोठी, त्यामुळे प्रगल्भसुद्धा. शांत स्थिर असणं, माझ्यासोबत सगळीकडे येणं, सगळीकडे म्हणजे माझ्या सुखदुःखात सतत सोबत असणं, माझ्या कल्पित आणि खऱ्यासुद्धा आयुष्यात येणारे जे संकट होते त्या सगळ्याची साक्षीदार असणं, तुझ्या परीने मला खूप मदत करणं आणि याही सगळ्याच्यात तुझं संयमी वागणं, सतत धीराने वागणं, या सगळ्याचा मला किती उपयोग झाला असेल. वेड्यासारखं आपण हसायचो, एकत्र अभ्यास करायचो, मैत्रीतली एकरूपता मी तुझ्यासोबत अनुभवली. नुसता डबा आपण शेअर करत नव्हतो, इनफॅक्ट तुझ्या डब्यावर तर कितीदा माझाच हक्क असायचा. काकूंनी तुम्हा तिघींचे जेवढे चोचले पुरवले असतील कदाचित तेवढे माझेसुद्धा पुरवले 5 वर्षांमध्ये. पण त्याही पलीकडे सतत असं वाटणं एखाद्या व्यक्तीबद्दल की अरे कॉलेज का संपतंय 5 वाजता, आता संध्याकाळी मला हिच्याशी कसं बोलता येईल, हे सगळं जर मला कुणाबद्दल वाटलं असेल तर ते तुझ्याबद्दल वाटलं. बरं, ह्या सगळ्या याच्यासुद्धा माझ्यासोबत सगळीकडे येऊनही तुला तुझ्या मर्यादा माहीत होत्या, तुला तुझं वेगळेपण माहीत होतं, आयुष्यात तुला काय हवं हे सुद्धा माहीत होतं. मला अनेकदा ते माहीत नसायचं. मी पटकन कशाचे इन्फ्लुएन्स खाली यायची, पटकन कशाच्याही प्रभावाखाली यायची. तू माझ्यासोबत सगळीकडे असायची, पण तुला माहीत असायचं मला हे करायचं आहे की मला हे करायचं नाही आहे. आणि तुझी क्लॅरिटी किती विशेष होती. आपण खूप पुस्तकांची देवाणघेवाण करायचो, खूप वाचायचो. तुझ्या माझ्या आवडतं पुस्तकातलं भूमीतलं एक वाक्यही आठवतं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं, अगदी आपल्या प्रत्येकाचं, आणि आपलं वेगळेपण आपल्याकरता जपायचं असतं. मला हे आठवतं की तुला कधीच प्रसिद्धीचा सोस नव्हता. तुला जेवढं होतं त्यात तू खरंच समाधानी होती. आणि तुला हेही माहीत होतं की ह्यापेक्षा जास्त माझ्या अपेक्षा नाही आणि मी आनंदी आहे त्या सगळ्या ह्याच्यात. हे किती वेगळा गुण होता हा सगळा तुझ्या हातला. पण भूमीवरूनच आठवलं, त्या पुस्तकामध्ये मला छान आठवतं की अनेक वाक्य तू अधोरेखांकित केले होते. अजूनही ते पुस्तक वाचताना मला हे आठवतं की ते नेमके पण होतं तुझ्यात. ह्या सगळ्यातला जो जिस्ट असतो, समरी असते, ती कशी का तुला कळायची. मला अजूनही त्याचं खूप नवल वाटतं. काकू प्रचंड सुगरण आहेत आणि त्यांच्यातला हा गुण तुझ्यात आलाय हे पाहून सुद्धा खूप छान वाटतं. बरं, की सुरेख गोष्टी तू बनवतेस, स्वयंपाक करतेस. मधल्या पिरियडमध्ये मला सांगत होतीस की मी रांगोळ्या काढत होती आणि त्या सगळ्या रांगोळ्या तू काढून बघत होतीस आणि तू खरंच छान, माझ्याहीपेक्षा खूप सुंदर काढल्या होत्या. संसार तर तू उत्तम करतेच आहेस. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा तू छान नावारूपाला येते. आणि ह्या सगळ्यामध्ये विपिन सरांची खंबीर साथ आहे. तुला 2 गोंडस मुलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतं जयू, माझ्या संकटांमध्ये तू जेवढी संयमी होती, धीराने वागत होती, तुझ्याही काही संकटांमध्ये मी तुला तितकंच धीराने, तितकंच संयमाने वागताना पाहिलं आहे. तर तुझ्या पुढच्याही प्रवासाकरता खूप साऱ्या शुभेच्छा. आपण जसे होतो तसे अनुभवण्याकरता आणि आपल्यातले बदल अनुभवण्याकरता आपण सगळे आता रियुनियनमध्ये परत भेटू. बाय.